रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. कसबे डिग्रज येथे मराठा आंदोलकांनी आज सकाळी सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावर जोरदार आंदोलन केलं. रस्त्यावर टायर पेटवून आणि बॅरिकेड्स आडवे लावून रस्ता रोको केलाय. शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली. सकाळी 11 वाजता स्वागत कमानीसमोर आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठी गावात 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मशाल मोर्चामध्ये सुमारे 2000 महिला पुरुष सहभागी झाले होते. राज्य सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेधही नोंदवण्यात आलाय. सकल मराठा समाजाच्या वतीने गावात सर्वपक्षीय नेत्यांना बंदी घातली आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच असा इशाराही दिलाय. आज आंदोलनाच्या 5व्या दिवशी सकाळी गावातील तरुण वर्ग अचानक सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावर आला. त्यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. टायर पेटवून रस्ता रोको केला. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड फौज फाट्यासह आंदोलनस्थळी आले. त्यांनी तरुणांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वाहतूक सुरळीत झाली. तहसीलदारांच्या कक्षात स्वतःला कोंडून घेऊन एका तरुणाने आत्मदहन करण्यासाठी डिझेल ओतून घेण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे घडलाय. देवेंद्र धस असं या तरुणाचं नाव असून तो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्याने आजपासून शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. त्यापूर्वी देवेंद्र धस याने शिराळा तहसीलदार यांच्या कक्षात जाऊन हा कक्ष खुर्च्या लावून बंद केला. त्याचवेळी तहसीलदार श्यामला खोत पाटील या कार्यालयात आल्या. तिथून त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावले. त्यांनी तहसीलदार कक्षात प्रवेश केला आणि दरवाजा आतून कडी नसल्याने खुर्च्या लावून बंद केला असल्याचं सांगितलं. कार्यालय सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. यावेळी बाहेर उपस्थित अधिकारी, पोलीस यंत्रणा, नागरिक यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं. कारण कोणत्याही संरक्षणाशिवाय तहसीलदार श्यामला खोत या एकट्याच आत गेल्या होत्या. या दरम्यान पोलिसांनी अग्निशामक यंत्रणा, घोंगडे आदी आग विझवण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवली होती. अखेर 20 मिनिटे समजावून सांगितलं. नंतर कक्षाचा दरवाजा उघडण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांनी निश्वास टाकला. त्यानंतर देवेंद्र धस पुन्हा उपोषणास बसले. आमदार विश्वजित कदम यांचा ताफा आज सांगलीवाडीत मराठा आंदोलकांनी अडवलाय. सांगलीवाडी गावात नेत्यांना प्रवेशबंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचा महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी तुम्ही सहभागी होऊ नये अशी आग्रही भूमिका आंदोलकांनी मांडली. ती मान्य करत विश्वजित यांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि मराठा एकजुटीचा विजय असो, जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. मराठा आंदोलनाची तीव्रता जिल्हाभर वाढत निघाली आहे. गावागावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. सांगलीवाडी गावाने कृष्णा नदीच्या अलीकडे टिळक चौकात आणि पलीकडे टोल नाक्यावर नेत्यांनी गावात येऊ नये असा कमानीसारखे फलक लावलेत. आमदार विश्वजित कदम हे का भारतीय विद्यापीठाच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या एका बैठकीसाठी गावात आले होते. दिल्लीहून महत्त्वाची समिती पाहणीसाठी आली असल्याने ते हजर राहिले होते. ही बातमी मराठा आंदोलकांना कळल्यानंतर ते महाविद्यालयात गेले. त्यांनी विश्वजित यांना गावात यायला नको होतं. गावबंदी आहे, तुम्ही कार्यक्रम करू नका असं सांगितलं. विश्वजित यांनी ते मान्य केलेच. शिवाय आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरत मराठा घोषणा दिल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि यासाठी सरकारने गतीने हालचाली कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने ठोस पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने त्वरित विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावे. मराठा आरक्षण आंदोलनाबाबत कृपया शांतता आणि संयम राखावा असं आवाहन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलंय. लोढे येथील तलावात पाणी सोडा, शेतीला अखंडितपणे 8 तास वीज पुरवठा करा या मागण्यांसाठी आरवडेमध्ये लोढे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी तासगाव भिवघाट महामार्ग रोखलाय. आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. 1.5 तास आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. लोढे तलाव परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचं सावट आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक या गावावर अन्याय केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तासगाव येथे खासदार संजय पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये तलावात विसापूर पुंदी योजनेचं पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाने आश्वासन दिलं होतं. मात्र बैठक होताच प्रशासनाला त्याचा विसर पडला. त्यांनी आवश्यक पाणी तलावात सोडलंच नाही. शेवटच्या टप्प्यात पाणी सोडतो असं सांगून वेळ काढू धोरण धरलं.
योजना बंद झाली तरी पाणी सोडलं नाही, त्यामुळे पाण्याअभावी शेती संकटात येणार आहे. वारंवार मागणी करून पाणीपट्टी भरून पाणी सोडलं नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. याबरोबर वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने वीज पुरवठा सुरू आहे. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होणे असे प्रकार वाढ घडत आहेत. त्यामुळे शेतीचे पंप चालत नाहीत, पिके वाळायला लागले. त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तालुक्यातल्या करजगी गावाच्या हद्दीत असणाऱ्या बनजाळ वस्तीतील एका गांजाच्या शेतीवर उमदी पोलिसांच्या पथकाने आज छापा टाकलाय. यावेळी या शेतातून तब्बल 78 किलो वजनाची 127 गांजाची हिरवी झाडे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बिराप्पा जनाप्पा हंजगे या शेतकऱ्याला अटक केली असून त्याच्याकडून 7,80,000चा ओला गांजा जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी सांगली जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उमदी पोलीस ठाण्याचे एक पथक करजगी गावांमध्ये पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की बिराप्पा हंजगीच्या शेतामध्ये ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची झाडे लावली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी शेतामध्ये आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचं निदर्शनास आलं. संशयित हंजगे याला कोणत्याही संशय घेऊ नये म्हणून विशिष्ट अंतरावर गांजाची झाडांची लागवड केल्याचं यावेळी निष्पन्न झालं. यानंतर हंजगे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बावची, गोटखिंडी, पडवळवाडी, राजाराम बापू पाटील साखर कारखाना आणि हुतात्मा किसन अहिर कारखान्याकडे निघालेला ऊस तोड रोखलाय. बावची येथे हुतात्मा कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळी ठोकले. कार्यकर्त्यांनी ऊसाच्या 8 ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडून वाहतूक रोखली. ठिकठिकाणीच्या ऊस तोडी बंद पाडल्या. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार आणि कार्यकर्त्यांमध्ये वाचाबाची झाली आहे. ऊसाला 400 रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षीच्या ऊसाला मागणीनुसार दर मान्य झाल्याशिवाय ऊस सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. शेतकऱ्यांनीही त्याला सहमती दर्शवली. त्यानंतर आंदोलन थंडावले. वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव म्हणाले, बाजारपेठेत साखरेचा सरासरी भाव प्रति क्विंटल 3,850 रुपये. यावर्षी ऊसाचे उत्पादन कमी झाले. शेतकऱ्यांनी काही दिवस ऊस तोडी बंद ठेवाव्यात. ऊसाच्या कांडीला सोन्याच्या कांडीसारखा भाव आहे, तिला भंगाराच्या किमतीत विकू नका. साखरेच्या आणि उपपदार्थांच्या दराचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. थोडा धीर धरल्यास प्रति टन 4,500 ते 5,000 रुपये भाव मिळू शकतो. यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, बाबासाहेब सांद्रे, जगन्नाथ भोसले, प्रताप पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शीतल सांद्रे, नितीन पंडित, विलास यादव, शामराव जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील बेडग येथे मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजी महाराज चौकात आमरण उपोषणाचा 3रा दिवस असून येथील मराठा बांधवांनी लाल परीचे चालक आणि वाहक यांचा सत्कार करून अनोखे आंदोलन केले. मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात आक्रमक होतोय, पण मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात साखळी आणि आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर मराठा आरक्षण मुद्दा शासनाकडून दाबण्यात येईल आणि मराठा मुलांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांचं भवितव्य धोक्यात येईल. या मार्गाला बगल देत बेडग येथे लाल परीला नारळाचे ढाळे लावून ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना फेटा आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार मराठा आंदोलकांकडून करण्यात आलाय. आंध्र प्रदेशातील वंगुरीवाडी येथील सोने गलाईचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरी त्यांच्या दुकानात कार्यरत असणाऱ्या कामगारांनी अन्य साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा टाकला होता. त्यामध्ये तब्बल 4,17,50,000चा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणातील फरार असणाऱ्या आरोपीस आंध्र प्रदेश पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने विटा सांगली रस्त्यावरील लिंब नजीक जेरबंद केलं. त्याच्याकडून 4 किलो सोन्यासह 4 चाकी असा एकूण 2,40,50,000चा ऐवज हस्तगत करण्यात आलाय. नितीन पांडुरंग जाधव असं आरोपीचं नाव आहे. यापूर्वी दरोड्यातील 3घांना अटक करण्यात आली आहे. नामदेव गुरुनाथ देवकर यांचे वंगुरीवाडी येथे सोने गलाईचा तसेच सोने तारणचा व्यवसाय आहे. मागील 4 वर्षांपासून त्यांच्या दुकानात आरोपी सूरज बळवंत कुंभार हा कार्यरत होता. 12 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आरोपी नितीन कुंभार यांनी अन्य 3 साथीदारांच्या मदतीने फिर्यादी नामदेव देवकर यांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकला. फिर्यादी देवकर यांचे हातपाय बांधून तसेच हत्याराचा दाग दाखवून तिजोरीतील सोन्याचे दागिने, बिस्किटे, रोख रक्कम 1 लाख असा ऐवज आरोपींनी लंपास केला होता. मागील वर्षीच्या हंगामातील गाळलेल्या ऊसाला प्रतिटन 3,500 रुपये दर द्यावा यासाठी स्वतंत्र भारत पक्षातर्फे मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. मागणीप्रमाणे दर दिल्याशिवाय मौजे डिग्रज परिसरातील शेतकरी ऊसतोडी सुरू होऊ देणार नसल्याचा इशाराही देण्यात आलाय.
स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की यंदा साखर कारखान्यांनी यावर्षी गळीत हंगामास सुरुवात केलेली आहे, मात्र जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही. साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा यासाठी शेतकरी आणि शेतकरी संघटना वारंवार मागणी करत आहेत. जिल्ह्यामध्ये दर जाहीर करावा यासाठी आंदोलनही करण्यात येत आहे, तरीही साखर कारखानदारांकडून दर जाहीर केला जात नाही. याशिवाय मागील हंगामातील ऊसाला 3,500 रुपये प्रतिटन देण्याचा आदेश साखर आयुक्तांनी द्यावेत. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, तानाजी जाधव, शशिकांत सूर्यवंशी, कुमार पाटील, अजित लांडे, शशिकांत सावंत, दीपक लांडे, दिलीप पाटील, अरविंद पाटील, अनिल भोरे, ज्योतिराम आंबोळे, पोपट लांडे आदी जण शेतकरी उपस्थित होते. कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर येथील संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ येथे दसऱ्यानिमित्त दसरा व महाराष्ट्रातील सर्वात मोठा 40 फूट रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय. या कार्यक्रमास कडेगाव पोलीस तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. रविवारी सायंकाळी 7 वाजता संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी कार्यक्रमास सुरुवात झाली. क्रीडांगणावर डीजेच्या दंदनाटामध्ये सुमारे 5 तास दसरा आणि रावण दहन महोत्सव जल्लोष सुरू होता. या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळींसह पुरुष, महिला आणि तरुणाईने मोठी गर्दी केली होती. दरम्यान डीजे सिस्टीम, लेसर शो, बॉलिवूड डान्स ग्रुपचा सहभाग यामुळे महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला. उत्तरोत्तर रंगत गेला. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, विद्युत रोषणाई, साऊंड सिस्टीम आणि आतिषबाजी आणि मैदानात उभा करण्यात आलेल्या 40 फूट उंच रावणाचा प्रतिकात्मक पुतळा लक्ष वेधून घेत होता, तर मैदानात करण्यात आलेली सजावट देखील उपस्थितांच्या डोळ्यांना भुरळ घालत होती.